हॅलो मित्रांनो, तर मी आज घेऊन आली आज स्पेशल डेला स्पेशल ब्लॉग. तर आज आहे रक्षाबंधन आणि मी स्टार्ट करते माझ्या मेकअपसोबत. तर सॉरी, इथे मी काही क्लिप्स आहे ना माझ्या स्टोरेजमुळे रेकॉर्ड नाही झालं आहे. जसं की फाउंडेशन मी अप्लाय करते ते, त्यानंतर लिप लायनर जसं की झालं. मग इथे मी दाखवायचा प्रयत्न करते. ही लिपस्टिक आहे पिल्ग्रीमची. हिचा शेड आहे हॉट पिंक आणि 12 नंबरची. सो इथे 12 नंबर दिसत नव्हता आणि माझ्यात खूप मस्ती आलेली होती बिकॉज मी खूप हॅपी होती, कारण की आज होतं रक्षाबंधन. तर ऑब्व्हियसली पैसे मिळणार आहे, गिफ्ट्स मिळणार आहे. पण असं काही माझ्यासोबत होणार नाही आहे, कारण की माझा भाऊ छोटा आहे आणि मी एवढं एक्सपेक्टही नाही करू शकत, कारण की तो जेवढीही मदत करतो तेवढी खूप पुरेशी माझ्यासाठी, आणि कशाला एवढं हे करायचं. तर मी इथे मस्त रेडी होत होती, कारण की मी खूप इमॅजिन केलं होतं, म्हणजे की मी खूप रील्स काढेल किंवा खूप व्हिडिओज काढेल. पण आता बघताय तुम्ही स्टार्टिंग 1 डेपासून की मी एकटी सगळं हे करते. जसं की माझं व्हिडिओ शूट झालं किंवा म्हणजे हे व्लॉगिंग वगैरे, एडिटिंग वगैरे सगळं मी एकटीच करते. प्लस मला घरातली कामंही आवरावी लागतात. मग पॉसिबल नाही होत. मम्मीला सांगितलं की फोटो काढून घे, तर बिचारी तिलाही नाही येत एवढं माझ्या घरात कोणाला. तर ठीक आहे, तर मी ते अप्लाय करते आता लिपस्टिक. तर असं समजू नका की मला मेकअप खूप प्रॉपर जमतो, कारण की सगळं एक्सपेरिमेंटच चाललं होतं माझ्या चेहऱ्यावर. बट ठीक आहे, प्रोडक्ट्स चांगले होते म्हणून काही भीती नव्हती. मग आरशात जायची, मग ते तिथे व्यवस्थित करायची, कारण की इथे मी छोटा मिरर पण ठेवलेला नव्हता. मग मला तिथे जाऊन ते सेट करावं लागत होतं. मग काय नाही, असंच मी मस्त माझा मेकअप करत होती आणि हा माझा मेकअप डन झाला आहे. तर इथे मी काही जास्त पोतापाती केली नाही आहे, केली आहे म्हणजे थोडीफार. आणि खरं सांगू, लास्टपर्यंत मी ती लिपस्टिकही राहू दिली नाही. इथे लिपस्टिक लावली, मग तो काय म्हणतात त्याला, लिप ग्लॉस, हां असंच काहीतरी. तर तेही लावलं, खूप छान दिसत होती. बट नंतर मी तोही काढून टाकते, का माहीत नाही. बट हां, मी नाही राहू देत, लाईट मेकअप राहू देते खूप. मग मी मस्त छोटीशी टिकलीही लावते. इथे केस खूप ओले होते माझे, मग मी त्यांना आधी पुसून घेते थोडं, मग मी येते मस्त. सो मी आधी छोटे पर्ल्सवाले इयरिंग घातले होते, मग मला ते चांगले वाटत नव्हते. मग मी ते थोडे मोठेवाले वेअर केले आणि त्यानंतर मी ब्रॅसलेट घातलं होतं. तुम्ही माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, तर तिथून मागवलं होतं. तर एक गोष्ट मी सांगते की तिथून नका मागवू, कारण की एकच दिवस मी पूर्ण दिवस मी वेअर केलं आणि ते फेड, म्हणजे त्याचा कलर आहे ना खूप लाईट, म्हणजे खराब झालं ते. तर मी खूप भीतीने ते वेअर करते. तर इथे मी ती नव्हती, दुसरी चेन घातली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. सो हा माझा फायनल लुक आहे आता सगळं वेअर करून. ब्रासलेट मी आता घालते माझ्या हातात आणि मला ते खूप छानही वाटलं. पण मला सजेस्ट करा, कारण की माझ्या हातावर खूप खूप टॅनिंग झाली आहे, किंवा ते डागही म्हणू शकतो. तर मला असं कुठलं तरी प्रॉडक्ट तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे मी यूज करून माझे हात गोरे करून घेईल. इथे मी टिकली पण लावून घेतली होती, जसं मगाशी बोलली. मग काही नाही, केस ओपन केले. मग आता दादू पण आला होता. मी मस्त ताट रेडी करून घेतला पूजेचा, आणि
इतकं इतकं भारी होतं आहे माझ्यासाठी. लास्ट इयर पण आम्ही सेलिब्रेशन केलं होतं रात्री आणि तेही खूप छान झालं होतं. खूप क्यूट होतं असंच. आणि आता दिवसाला करायचं होतं कारण की मुहूर्तही तसा होता. मग मी तर नाही मानत ह्या गोष्टी. जस्ट बॉन्ड पाहिजे, प्रेम पाहिजे आणि आपलं कम्फर्ट झोन किंवा काही म्हणू शकतात. आपली इच्छा, आपला मूड, हॅपीनेस ह्या गोष्टी खूप मॅटर करतात ना, की मन प्रसन्न राहिलं तर गोष्टी खूप छान होतात. तर मी इथे भावाला ओवाळून घेतलं. त्यानंतर त्याला विचारलं, तुला गुलाबजामुन देऊ की राखी बांधू?" म्हणे, "आधी राखी बांधतात." ओ बाई! म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला गुलाबजामुन खाऊ घातलं मस्त छानपैकी. आणि त्यानंतर जेव्हा ताटाला पैसे लावतात ना आमच्याकडे, असं म्हणतात की ताट सुना नाही ठेवत, म्हणजे असं काहीतरी असतं, मला नाही माहिती, पण हां, पैसे देतात. मग मी त्याला बोलली की मला वाटलं तो लहान आहे आणि कुठूनच पैसे आणेल. मी बोलली होती त्याला की मम्मीचे घेऊन घे. बट जेव्हा त्याने हे पैसे लावले ना, मी चेक केलं की अरे हे तर ते पैसे पैसे नाही आहेत. मग त्याने म्हणजे मी विचारलं त्याला की दादू हे पैसे कुठून आणले वगैरे, तर तो बोलला की माझी सेविंग आहे. म्हटलं सिरियसली तुझी सेविंग आहे? तो म्हटला की हो माझी सेविंग आहे. मला विश्वासच बसत नव्हता. मी इतकी इमोशनल होऊन गेली की हाय किती भारी. मी त्याला खरंच मनापासून खूप साऱ्या ब्लेसिंग्स दिल्या. अशा पण आहेतच मी माझ्याकडून ब्लेसिंग्स त्याला. त्यानंतर मग मी बोलली की अरे चल पाय पड माझा आता. मग त्याने मस्त पाय पडला. नुसती ऑर्डर सोडते मी. मग त्याने पाय पडला बिचाऱ्याने. आणि त्यानंतर इतकं मन हे होऊन गेलं होतं माझं, मी इतकी इमोशनल झाली होती. मी त्याची मस्त क्यूटशी आपल्या आजीबाई पप्पी घेतात ना आपलीवाली तशी हे प्रेम हे केलं. आणि त्यानंतर मग पप्पांचं औक्षण केलं. पप्पा थोड्या वेळात आले होते. पप्पांना कळून गेलं होतं की मी व्लॉग काढते. पप्पा मध्ये मध्ये हाय गाईज, हॅलो गाईज. माझ्या घरात निव्वळ हेच चाललं आहे आजकाल. आणि ठीक आहे, मला एवढा जरी सपोर्ट मिळतो आहे ना त्यांच्याकडून भरपूर आहे. मग मी छानपैकी पप्पांना ओवाळून घेतलं. इथे मम्मी गब्बूला घेऊन आली होती कारण की मम्मीच एक व्यक्ती घरात जी गब्बूला सांभाळू शकते. आमच्या घरात ना मी ना पप्पा ना दादू कोणीही नाही. आणि पप्पांनंतर गबूला आम्ही ऑप्शन करून घेणार होतो. तर मी ते पप्पांना आधी मस्त छानपैकी राखी बांधून घेते. मी खरंच खूप हॅपी होती आज, खूप म्हणजे खूप. आणि पप्पांकडून पण पैसे मागून घेतले मी स्वतःहून मागून घेते. चला चला द्या 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 पटकन झालं. मग इथे माझा गब्बू आला. गब्बूला मम्मीने बघा कसं पकडलं आहे, त्याला तसंच पकडावं लागतं, तो खूप आगाऊ आहे. मग त्याला मस्त राखी बांधली, त्याचं ऑप्शन करून घेतलेलं होतं. किती क्यूट आहे ना. सो तर आता पप्पानी सोबत मी सांगते, आम्ही घरातून निघालो आणि तेवढ्यात पाऊस इतका जोरदार सुरू झाला. स्टील आता म्हणजे तरी आम्ही फिरतोय इथे. आता म्हणजे पाऊस बंद झालाय. इथे कोणीच नाही म्हणून मी बोलते, बट मला एवढा कॉन्फिडन्स हवा आहे की मी पब्लिकली पण बोलू शकेल. ओ माय गॉड, पप्पांनी पाहून घेतलं. मस्त हिरवगार शेत आणि छोटी छोटी पिल्लू. खूप जाम मजा येत होती मला. इतके सॉफ्ट आणि क्यूट पिल्लू माझ्या हातात होते. भारी वाटत होतं एकदम. मला मांजरी असो, कुत्रा असो, असे पिल्लू असो, आम्हाला खूप आवडतात. मम्मीला बघा किती एन्जॉय करते ती. आणि असाच बराच वेळा आम्ही तिथे एन्जॉय करतो. मी म्हणजे एन्जॉय तरी करते कारण की मम्मीचा सगळा दिवस त्यातच जातो आणि ती खूप प्राण्यांवर प्रेम करत असते. मी ती क्लिप नाही दाखवली कारण की ठीक आहे. बट थँक्यू, इथपर्यंत तुम्ही माझा व्लॉग पाहिला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.